नमस्कार बाळांनो. संपूर्ण महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या कॉलेजचे कट ऑफ दिलेले आहे. आता कट ऑफ कुठली पाहिजे? डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे तुमच्या जिल्ह्या वाईज पाहिजे. आता कॉलेज लिस्ट बनवते वेळी ना ह्या दोन गोष्टी खूप लक्षात ठेवाव्या लागतात. एक तर महाराष्ट्रातली टॉप कॉलेजेस म्हणजे सीओईपी, वालचंद, बीजेटीआय, एसपी, पीआयसीटी अशी एक 5-6 कॉलेजांची नावं आपण टाकतोयच. मग समजा ती जर कॉलेजेस मिळत नसतील तर आपण आपल्या जिल्ह्यातली टाकून देतोय. का? की आपल्या जवळची कॉलेजेस जर मिळत असतील तर विनाकारण कशाला लांब चला. म्हणजे आता तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये राहताय तर थोडीच तुम्ही नाशिकची कॉलेजेस टाकणार आहे का? मग आपल्या जिल्ह्यामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि त्यांचे कट ऑफ काय आहेत हे आपल्याला माहिती नसतं. मग त्याच्यासाठी मी आता ह्या लिस्ट देतोय. पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचे इंजिनिअरिंगचे असू देत किंवा फार्मसीचे असू देत सगळे कट ऑफ मी देतोय. मग आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला मिळाल्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या कॉलेजांचे कट ऑफ म्हणजे टॉप लेवलचे कॉलेजेस मिळाले प्लस तुमच्या जिल्ह्यातले किंवा तुमच्या जिल्ह्याच्या आसपासचे हे सगळे कट ऑफ मिळाल्यानंतर कॉलेजची लिस्ट बनवायची असते. आता ती कॉलेजची लिस्ट कशी बनवतात हे सांगतोय तुम्हाला मी. का हे दोन व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तुमचे कट ऑफ काढायचे आणि मग कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी मी तुम्हाला मदत करतोय. आता काय झालंय 3,000पेक्षा जास्ती मुलांनी गुगल फॉर्म भरलेत. मग तो आता एक मोठा हेडेक झालेला आहे की आता त्याच्यावर काय करायचं. सो सिंपल, पहिल्या महाराष्ट्राचे सगळे कट ऑफ पहा, देन तुमच्या डिस्ट्रिक्टचे आणि लिस्ट बनवण्याचा व्हिडिओ आपण याच्या पुढचा टाकूया. आता लिस्ट जिल्हा वाईज आहे. कुठं आहे? मोबाईल ऍप मध्ये. आता मोबाईल ऍपची लिंक तुम्हाला मी इथं ह्या युट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ते मोबाईल ऍप डाउनलोड करा आणि सीईटीचा जो सेक्शन आहे ना त्या सेक्शन मध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसी काउन्सिलिंग दिसतंय. हा, आता ते कसं पाहायचंय काय आहे ना त्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल वरती टाकलेला आहे बघा. म्हणजे मोबाईल ऍप मध्ये कुठे दिलेले आहे. तरी पण मोबाईल ऍप ओपन केल्यानंतर सीईटीचा सेक्शन आहे, त्या सीईटीच्या सेक्शन म्हणजे इंजिनिअरिंग आणि फार्मसी काउन्सिलिंग ओपन करा, तिथं तुम्हाला दिसेल. आता जिल्हे खूप आहेत त्यामुळे कट ऑफ थोड्याशा तिथं तुम्हाला जास्ती पीडीएफ दिसतील. ओके. हा, तिथं पुढे जाऊन तुम्हाला लिस्ट बनवते किती कॉलेजेस टाकायचे आहेत, काय टाकायचे आहेत हे नंतर सांगतो. आणि कॅप राऊंडचे नियम नंतर पाहूया. जोपर्यंत सर्क्युलर येत नाही, सीईटी सेल टोटल ना 100-200 पानांचं सर्क्युलर देत आहे. ते पूर्ण वाचल्यानंतरच मी तुम्हाला नियम सांगेन या वर्षीचे. आता बरेच व्हिडिओ विद्यार्थी मला पाठवतात सर चौथा राऊंड येणार आहे मग त्याचे हे नियम आहेत ते. मी हे कधी सांगेन परफेक्ट ज्यावेळी सर्क्युलर पूर्णपणे येईल गव्हर्नमेंटचं मग वाचून सांगणार आहे. कारण विनाकारण काहीतरी सांगून चुकण्याची चान्सेस खूप असतात आणि विनाकारण जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि त्याच्यावरून जर पुढचे निर्णय घेला तर चुकण्याचे खूप चान्सेस आहेत. सर्क्युलर येऊ दे ना, गडबड काय आहे. सर्क्युलर आल्यानंतर डिटेल गोष्टी कळणारच आहेत की 1.5 ते 2 महिने प्रोसेस असते. त्यामुळे थोडस पेशन्स ठेवा. आता हा व्हिडिओ आपण डिस्ट्रिक्ट वाईज आता पाहायचे कसे सांगतो मी तुम्हाला इथं. आता हा कुठला आहे? पुणे डिस्ट्रिक्ट आहे. तर मी लिस्ट कशी दिलेली आहे माहिती आहे का? टॉप कॉलेज. आता पुण्यातलं सगळ्यात टॉप कॉलेज कुठलं? कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सीओईपी. मग सीओईपी पहिला येणार आणि त्याचा कम्प्युटरचा कट ऑफ दिलाय. आता तुम्ही म्हणणार की बाबा कम्प्युटरचाच का कट ऑफ दिलायस तू? नो कम्प्युटर आता सगळ्यात हायेस्ट मेरिट लागतात त्याच्यानुसारच आपण कट ऑफ बनवलेत. आणि तुम्हाला बाकीच्या ब्रँचेसचे कट ऑफ मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल ते काय जिल्ह्याच्या कॉलेजनुसारच आहेत ना. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधले जे कॉलेज आहेत त्यामध्ये सगळे कट ऑफ आहेत. आता प्रत्येक वेळी तेच कट ऑफ पुन्हा पुन्हा देण्यापेक्षा एक सिंपल कट ऑफ मी दिलाय की रँक का ठरवली. सीओईपी पहिला का घेतलं? हायेस्ट कट ऑफ. सीओईपी नंतर पीआयसीटी आहे बघा. ठीक आहे, पीआयसीटीचा कट ऑफ इकडे 99.75. त्याच्यानंतर तिसरं कॉलेज कुठलं आहे? पिंपरी चिंचवड, पीसीसीओई. आता तुम्ही फक्त पुण्यातली टाकणार असाल तर ही टॉप कॉलेजांमध्ये येतील. मग पुणे जिल्ह्यामध्ये ना अराउंड 72 कॉलेजेस आहेत. हायेस्ट कॉलेजेस महाराष्ट्रात कुठं असतील तर ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. पुणे विद्येचं माहेरघर म्हणलं जातंय. त्या रिझन सगळ्या प्रकारचं शिक्षण सगळ्यात जास्ती कॉलेजेस हे पुण्यात येतात. मग कोणते पण कॉलेजेस पकडा. मग फर्स्ट नंबर पासून 72चा लास्ट नंबरचं कॉलेजचा मी कट ऑफ दिलाय आणि त्यांचे कट ऑफ इथं दिसतील. तो ओपनचा कट ऑफ फक्त दाखवायलाय, बाकीचे कट ऑफ सिमिलरली प्रत्येक जिल्ह्याचे दिलेत मी. मग तुम्ही ते घेऊन बसा आणि मग आपण लिस्ट बनवायची. कशी असते काय असते हे तुम्हाला सांगतोय. अशी लिस्ट बनवायची आहे आपण की बाबा ते काउन्सिलर पेड आहेत ना त्यांच्यापेक्षा बेस्ट आपली लिस्ट बनेल. कारण का तिथं गॅरंटी नाही आहे आजकाल कोण तुम्हाला कुठल्या पद्धतीची लिस्ट द्याले. आज मी काही विद्यार्थ्यांकडून ऐकलं सर माझे 50% आहेत तर मी माझ्या 1-2 कॉल आलेत काउन्सिलरचे, ते मला एक कॉलेज ऑफर करतात आणि ते घ्यायला सांगतायत की तिथं काय प्रोव्हिजनल ऍडमिशन घे, नाही मिळालं त्यांच्या कॉलेजला तर तुला ते पूर्ण फी मध्ये बिन डोनेशनचं ऍडमिशन देतील. बाळांनो ते कम्प्लीट स्कॅम आणि ट्रॅप आहेत. का माहितीये का? त्या कॉलेजच्या लास्ट इयरचे मी कट ऑफ पहिले कॉलेज भरलंच नाहीये ते. इव्हन तो तिथलं कॉम्प्युटरच्या सीट पण भरल्या नाहीत.
म्हणजे ज्या मुलांना तिथे ऍडमिशन टाकलंय त्याला मिळालंय आणि बऱ्यापैकी सीट मोकळ्या राहिल्यात असे कॉलेजेस गळ्यात मारतायत. त्यामुळे थांबा, तुम्ही कट ऑफ पहा. मार्क्स भले तुमचे कमी आहेत याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठल्या पण कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यावं. जिथं कोणच जात नाही तिथं तुम्ही चाललाय. मग हे जरासे कट ऑफ पाहावे लागतील. आणि हे कट ऑफ तुम्हाला लिस्ट बनवून देणारे काय करतात माहितीये का? काही चांगली लोक आहेत आणि काही फ्रॉड पण आहेत. ते काय करतात की तुमच्या मध्येच कुठलं तरी एखादं कॉलेज घुसवणार, तुम्हाला ते माहित पण नसतंय आणि तुम्ही काय म्हणताय माझे मार्क्सच कमी आहेत ना, त्याच्यापेक्षा जे मिळते ते घेतो. हा एक फसवणूक असते. त्याचा व्हिडिओ एक वेगळा पाहूया आपण, नंतर बनवतोय. ह्या कट ऑफ तुमच्या पूर्ण इंजिनिअरिंगच्या, मग सिमिलर त्याच टाईप मध्ये फार्मसीचे कट ऑफ आहेत. आता हे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये बाबा किती कॉलेजेस आहेत तितकी, आणि तिथल्या मेरिट. आता कोल्हापूरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज फार्मसीचं आहे का? नाही आहे. पहिलं कॉलेज कोल्हापूर मध्ये भारती विद्यापीठ 93.18 हा कट ऑफ लागलेला आहे आणि तिथं हायेस्ट कट ऑफ आहे. मग या पद्धतीनं आपण सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत ना, त्या व्हिडिओ सिक्वेन्स नुसार बनवायला लागलोय की जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन कसं मिळेल. आता ह्या लिस्ट तुम्ही प्रत्येक लिस्ट पाहून घ्या. फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल, प्रत्येक सिक्वेन्स व्यवस्थित बनवतोय व्हिडिओचा. कारण का? तुम्हाला लिस्ट बनवण्यासाठी आणि कॉलेजचे ऍडमिशन घेण्यासाठी फायद्याचं ठरेल. रॅन्डम उठून कुठला पण नाही व्हिडिओ आहे. आता पहिला तुम्हाला पूर्ण राज्याचे कट ऑफ दिले. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आता आपण बनवतोय तो जिल्ह्याचे कट ऑफ आहेत. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्मची लिस्ट कशी, कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, ऑप्शन फॉर्म कसे बनवायचे, हे सगळे व्हिडिओ मी इथं देतोय जेणेकरून तुम्हाला स्वतःची लिस्ट बनवण्यामध्ये खूप फायदा होईल. ठीक आहे, चला, थँक्यू.